आई, उद्या माझं लग्न आहे. मी तुझ्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे काढून घेतलेत आणि घरसुद्धा विकून टाकले. बाय. फोन कट झाला. माझ्या हातातून मोबाईल पडला नाही. मला धक्का देखील बसला नाही किंवा पायाखालची जमीनही सरकली नाही. उलट माझ्या चेहऱ्यावर एक बारीक स्माईल आली. अशी स्माईल जी तेव्हाच येते जेव्हा समोरचा स्वतःला खूप दीड शहाणा समजत असतो आणि आपल्याला माहीत असतं की तो किती मोठ्या गाळात रुतणार आहे. माझा मुलगा, त्याचं नाव अमेय, ज्याला मी पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, उच्च शिक्षण दिलं, तोच अमेय आज मला सांगत होता की त्याने माझ्या आयुष्यभराची कमाई लुटली आहे. आणि मी हसत होते. का? कारण त्याला कल्पनाच नव्हती की खरा खेळ तर आता कुठे सुरू होणार होता. माझं नाव सुमित्रा देशपांडे, वय वर्ष 58, पुण्यातील कोथरूडसारख्या उच्चभ्रू भागात राहते. गेल्या 4 वर्षापासून एकटीच. लोकांना आणि दुर्दैवाने माझ्या मुलालाही वाटतं की मी एक बिचारी आहे, अबला, निराधार विधवा अशी आहे. पण सत्य काही वेगळंच होतं, खूप वेगळं. तुम्ही जर अशा जबरदस्त कहाण्या ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर फोन ठेवल्यावर मी माझ्या होम ऑफिसच्या आरामखुर्चीत तशीच बसून राहिले. रात्रीचे 11 वाजले होते. समोर लॅपटॉपवर एका क्लायंटच्या बंगल्याचं डिझाईन ओपन होतं. हो, मी एक इंटेरियर डिझाईन कन्सल्टंट आहे. गेल्या 20 वर्षापासून मी हे काम करते. पुण्यातल्या नामांकित बिल्डर आणि बंगलेवाल्यांसाठी मी डिझाईन्स बनवते. सुरुवातीला छंद म्हणून सुरू केलेलं हे काम पतीच्या मृत्यूनंतर माझा पूर्णवेळ बिझनेस बनलं होतं. पण अमेयला त्याची कधीच किंमत नव्हती. त्याच्यासाठी मी फक्त एक आई होते, एक विधवा, जिची जबाबदारी त्याला उचलावी लागत होती. केवढा मोठा गैरसमज. मी समोर ठेवलेल्या कोल्ड कॉफीचा घोट घेतला आणि कॉफीतली बर्फासारखी थंडावा मला शांत करत होता. मी विचार करत होते की अमेयला कधी कळेल की त्याने नक्की काय करून ठेवले. जेव्हा पोलीस दारात येतील तेव्हा, की जेव्हा ती जागा विकत घेणारा गुंड त्याच्या मानगुटीवर बसेल तेव्हा, की जेव्हा त्याचे होणारे सासू सासरे त्याला जाब विचारतील. असो, ते तर वेळच सांगेल. मला अजून आठवतो तो दिवस जेव्हा अमेयचा जन्म झाला होता. मी तेव्हा 25 वर्षाची होते. माझे यजमान म्हणजेच श्रीकांत देशपांडे हे सिव्हिल इंजिनियर होते. सरकारी नोकरी आणि जोडीला कष्टाळू वृत्ती. सुरुवातीला आम्ही सदाशिव पेठेत भाड्याने राहायचो. हळूहळू पैसे साठवून आम्ही कोथरूडमध्ये हक्काचा 2 BHK फ्लॅट घेतला. तेव्हा 50 लाखांचा होता तो. होम लोन घेऊन घेतलेला. 15 वर्ष घासून आम्ही ते कर्ज फेडलं. अमेयला आम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवलं, इंजिनिअरिंग, आणि मग MBAसाठी पुण्याच्या बाहेर पाठवलं. तो बँगलोरला एका मोठ्या कंपनीत मार्केटिंगची नोकरी करू लागला. पगार देखील उत्तम होता. आमचं आयुष्य सुखात चाललं होतं. पण 4 वर्षापूर्वी सगळं बदललं. श्रीकांतचा अचानक मृत्यू झाला आणि ते एका साईट व्हिजिटरवर गेले होते. तिथे 6व्या मजल्यावरून एक सेटरिंगची फळी सटकली आणि थेट त्यांच्यावर पडली आणि त्यांना वाचवता देखील आलं नाही. वयाच्या 54व्या वर्षी माझं कुंकू पुसलं गेलं. अमेय तेव्हा बँगलोरला होता. तो आला, रडला, 3 दिवस राहिला आणि पुन्हा गेला. जाताना म्हणाला, आई, तुला काही लागलं तर सांग, मी आहे ना. मला तेव्हा खरंच वाटलं होतं की माझा मुलगा माझा आधार बनेल. पण हळूहळू मला त्याची नियत समजू लागली. श्रीकांतच्या मृत्यूनंतर मला त्याच्या कंपनीकडून 20 लाख रुपये मिळाले. LICचे 10 लाख आणि भविष्य निर्वाह निधीचे 15 लाख, सगळे मिळून साधारणतः 45 लाख रुपये. आणि आमचा कोथरूडचा फ्लॅट, ज्याची किंमत होती 80 ते तब्बल 90 लाख रुपये. म्हणजे माझ्याकडे साधारणतः 1.25 करोडची संपत्ती होती. मी ते सगळे पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर करून टाकले आणि माझं इंटेरियरचं काम चालूच होतं. अगदी जोरानं चालू होतं. मला एका प्रोजेक्टचे 50,000पासून ते 3 लाखांपर्यंत असं मिळायचं.
वर्षाला 15 ते 20 प्रोजेक्ट सहज मिळायचे. म्हणजेच माझी कमाई दणकून होती. पण अमेयला यात कधीच रस नव्हता. त्याला वाटायचं त्याची आई पप्पांच्या इन्शुरन्सच्या पैशावर आणि एफडींच्या व्याजावर दिवस ढकलतीये. आता ती खरी गोष्ट सांगते, जी अमेयला माहीतच नव्हती. श्रीकांत गेल्यावर 2 वर्षांनी मी माझ्या इंटेरियरच्या कामातून डेक्कन जिनखामा या भागात एक कमर्शियल गाळा म्हणजे शॉप विकत घेतला. 600 स्क्वेअर फीटचा 85 लाखांना पूर्ण कॅश देऊन, 1 रुपयाचंही कर्ज नाही. तो गाळा मी एका मेडिकल स्टोअरला भाड्याने दिला. महिन्याला 45,000 रुपयाचं भाडं येत होतं आणि हे पैसे जमा होण्यासाठी मी एका वेगळ्या सहकारी बँकेत खातं उघडलं होतं. त्या खात्यात आज 32 लाख रुपये साचले होते. अमेयला त्या बँकबद्दल माहीतही होतं. तिथे मी फक्त 3-4 लाख रुपये ठेवले होते, फक्त त्याला दाखवण्यासाठी. आणि आता या सर्वात भारी भाग म्हणजे अमेयचं जे घर विकलं होतं, तो आमचा कोथरूडचा फ्लॅट नव्हताच. ती जागा श्रीकांतच्या काकांची होती. देशपांडे घराण्याचा तो एक जुना वडिलोपार्जित असा फ्लॅट होता, ज्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कोर्टात केस चालू होती. कागदोपत्री श्रीकांतरावांचं नाव होतं, पण टायटल क्लिअर नव्हते. श्रीकांत गेल्यावर ते जुने कागद मला सापडले होते. मी वकिलांचा सल्ला घेतला होता. वकील साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, सुमित्रा वहिनी, ही जागा कोर्टाच्या वादात अडकलेली आहे. जर कोणी ही जागा विकायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तेव्हाच मी ठरवलं होतं, हे धोकादायक कागद मी घरात सहज मिळतील अशा जागी कपाटात ठेवले आणि माझ्या खऱ्या फ्लॅटचे पेपर्स बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले. जेव्हा अमेयने घराचे पेपर्स मागितले होते, तेव्हा मी त्याला तेच वादातील म्हणजे फ्लॅटचे ते पेपर दिले. मला बघायचं होतं की त्याची नियत किती खराब आहे. जर त्याने ते विकायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्याच जाळ्यात अडकेल. आणि नेमकं तेच झालं. पण हे सगळं कसं झालं, कसं घडलं? माझा स्वतःचा मुलगा माझ्या विरोधात कसा गेला, त्याने मला कसं फसवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला कशी अद्दल घडवली, हे मी या व्हिडिओतून तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगते. श्रीकांत गेल्यावरचे पहिले काही महिने भयंकर होते. घर अगदी खायला उठायचं. अमेय सुरुवातीला महिन्यातून एकदा यायचा, मग 2 महिन्यातून एकदा यायला सुरुवात केली. मग 3 महिने. हळूहळू त्याचे फोन येणंही कमी झालं. जेव्हा फोन करायचा तेव्हा म्हणायचा, आई कशी आहेस, पैशांची काही अडचण असेल तर सांग, नाही ना, हे विचारायचा. मी म्हणायची, नाही रे बाळा, सगळं काही ठीक आहे. मला तेव्हा माहीत नव्हतं की तो खरंच माझी काळजी करत नव्हता, तर माझ्या पैशांचा हिशोब लावत होता. आणि मग एक दिवस त्याने मला व्हिडिओ कॉलवर एका मुलीशी ओळख करून दिली. आई, ही रिया साळुंखे. रिया बेंगलोरमध्येच होती, एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. दिसायला ही सुंदर, पण वागायला अतिशय प्रॅक्टिकल. ती मला इंग्रजीतच बोलली, हॅलो आंटी, हाऊ आर यू. मी तिला शुद्ध मराठीत उत्तर दिलं, मी मजेत आहे. मला इंग्रजी येत नाही अशाच भागात नव्हता, पण मला माझी भाषा जास्त प्रिय आहे. शिवाय समोरच्याने तोरा दाखवला की आपली माती आठवणारी मी बाई. अमेयने ओळख करून दिली, आई, ही रिया, आम्ही सोबत काम करतो. विचार करतोय की लग्नाचा निर्णय घ्यावा. मी चमकलेच. इतक्यात? पण मी चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही, फक्त हसले आणि म्हणाले, छान, तू खुश तर मी खुश. पण पुढच्या क्षणी रियाने जो प्रश्न विचारला त्याने माझ्या पायाखालची वाळूच सरकली. ती सरळ म्हणाली, आंटी, अमेय टोल्ड मी अबाउट द प्रॉपर्टी, सो तुम्ही ती त्याच्या नावावर कधी ट्रान्सफर करताय? लग्नाची बोलणी होण्याआधीच प्रॉपर्टीची चौकशी? माझं काळीज धस्स झालं. मी शांतपणे म्हटलं, बाळा, या गोष्टी नंतर बोलू, आधी लग्न तर ठरू दे. रियाच्या चेहऱ्यावरची स्माईल एका सेकंदात गायब झाली. अमेयने गडबडून विषय बदलला. त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून जुने कागदपत्र चाळत होते. मला स्पष्ट झालं होतं की अमेयला माझ्यापेक्षा माझ्या प्रॉपर्टीमध्ये जास्त रस आहे.
पुढच्या काही महिन्यात अमेयने हळूहळू त्याचे फासे टाकायला सुरुवात केली. आधी तो म्हणाला, आई घराचे ओरिजिनल पेपर मला दे, मी इकडे बँक लॉकरमध्ये सेफ ठेवतो, तुझ्याकडे राहणं सेफ नाही. मी म्हटलं, अरे माझ्याकडे बँकेचं लॉकर आहे, ते देखील पुण्यात, तिथे सुरक्षित आहेत. तो गप्प बसला. काही दिवसांनी पुन्हा फोन, आई तुझ्या बँक अकाउंटमध्ये माझं नाव जॉईन म्हणून ॲड करून घे, उद्या काही इमर्जन्सी आली तर. मी त्यालाही नकार दिला. नको रे, मी अजून ठणठणीत आहे, माझं बी बघेन. आणि एक दिवस तो पुण्यात आला. सोबत रियासुद्धा होती. त्यांनी सांगितलं की त्यांना लग्नाची तयारी सुरू करायची आहे. मी अगदी आनंदाने होकार दिला. तुम्हाला जसं हवं तसं करा, मी आहेच तुमच्या पाठीशी. त्या दिवशी आम्ही तिघी जेवायला बाहेर गेलो होतो, जंगली महाराज रोडवरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये. तिथे गप्पांच्या ओघात रियाने मला विचारलं, आंटी तुम्ही दिवसभर घरात एकटे काय करता? मी म्हटलं, अगं माझं इंटेरियर डिझायनिंगचं काम असतं, क्लायंट येतात, मी साईटवर जाते, दिवस कसा जातो कळतच नाही. रियाने उपहासाने हसून म्हटलं, ओ हो, तर म्हातारपणात विरंगुळा म्हणून छान आहे हा छंद. माझं प्रोफेशन, माझ्या कष्टाचा बिझनेस, तिला तो म्हातारपणातला विरंगुळा वाटला. मला प्रचंड राग आला, पण मी शांत राहिले. अमेय काहीच बोलला नाही. उलट तो रियाच्या होला हो करत हसला. आणि त्याच रात्री घरी आल्यावर अमेयने पुन्हा तोच विषय काढला. आई मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत, बँकेत काही काम आहे. कोणतं काम? मी विचारलं. तो चिडलाच. आई तू प्रत्येक गोष्टीची एवढी चौकशी का करतेस? मी तुझा मुलगा आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी अगदी शांतपणे म्हटलं, विश्वास आहे रे, पण हे पेपर्स महत्त्वाचे आहेत. इतक्यात रिया मध्येच पडली. हे बघा आंटी, अमेय तुमचा मुलगा आहे, तो तुमच्या भल्याचाच विचार करतोय, तुम्ही एवढा संशय का घेताय? मी गप्प बसले, पण पेपर्स दिले नाहीत. ते झोपल्यावर मी हळूच माझ्या वकिलांना, ॲडव्होकेट पटवर्धन साहेबांना फोन लावला. पटवर्धन आमचे जुने स्नेही. ते सगळं ऐकून म्हणाले, सुमित्रा वहिनी, मुलाची वागणूक संशयास्पद वाटतीये, सावध रहा. प्रॉपर्टीचे खरे पेपर्स अजिबात देऊ नका. आणि जर तो जास्तच मागे लागला असेल तर ते वादग्रस्त जुन्या वाड्याचे पेपर्स तुम्ही देऊन टाका. जर त्याची नियत वाईट असेल तर तो त्यात नक्की अडकेल. मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अमेयने पुन्हा तगादा लावला तेव्हा मी कपाटातून तेच वादग्रस्त पेपर्स काढले आणि त्याच्या हातात ठेवले. त्याचा चेहरा खुलला. थँक्यू आई, थँक्यू आई असं म्हणत. मी सांभाळून ठेवीन हे, असं म्हणून तो आणि रिया निघून गेले. त्यांच्या जाण्याकडे बघत मी ऑफिसच्या खिडकीत उभी होते. मला माहीत होतं आता काहीतरी अघटित घडणार आहे, पण मी तयार होते. पुढचे 2 महिने अमेयचा ना फोन आला ना मेसेज. मला अंदाज आला की तो काहीतरी मोठं प्लॅन करतोय. मी पुन्हा पटवर्धनांशी बोलले. त्यांनी सांगितलं, वहिनी, जर त्याने ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी विकायचा प्रयत्न केला तर तो फसवणुकीचा गुन्हा ठरेल. फसवणुकीचा गुन्हा कारण त्या जागेवर कोर्टाचा स्टे आहे. मी विचारलं, आणि त्याने माझ्या अकाउंटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर? ते म्हणाले, जोपर्यंत तुमची सही नाही किंवा पॉवर ऑफ अटर्नी नाही तोपर्यंत तो काही करू शकत नाही. आणि जर त्याने सहीची नक्कल जर केली तर तो सरळ गुन्हेगार ठरेल. मी ठरवलं अमेयला एक शेवटची संधी द्यायची. शेवटी तो माझा मुलगा होता, पण त्याने जर चुकीचा मार्ग निवडला तर मात्र आई म्हणून नाही तर एका फसवणूक झालेल्या स्त्री म्हणून मला लढावंच लागेल. आणि मग तो फोन आला जो सुरुवातीला तुम्ही ऐकलात. आई उद्या माझं लग्न आहे, मी पैसे काढलेत आणि घरही विकले, बाय. फोन ठेवला आणि मला थोडं हसूच आलं. तो स्वतःला किती शहाणा समजत होता, पण तो महामूर्ख ठरला होता. पहिली गोष्ट, त्याने जे घर विकलं होतं ते विकताच येऊ शकत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने माझ्या त्या अकाउंटमधून जेमतेम 3 लाख काढले असतील.
माझी खरी पुंजी दुसऱ्या बँकेत सुरक्षित होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याने बँकेत माझी सही नक्कीच बनावट केली असणार. हा तर सरळ फौजदारी गुन्हा होता. आता काय करायचं? मी क्षणभर डोळे मिटले. देवघरात जाऊन समई लावली. देवाकडे बघून हात जोडले. देवा, मी कोणाचं वाईट चिंतलं नाही, पण आज माझ्या पोटच्या गोळ्याने माझा विश्वासघात केलाय. मला न्याय दे. मी ठरवलं, उद्या सकाळीच मी माझे वकील पटवर्धन आणि पोलिसांना घेऊन बँगलोरला जाणार आणि अमेयची ही लग्नाची तयारी आणि त्याचा हा खोटा खेळ अगदी सगळ्यांसमोर उघडा पाडणार. आणि थेट त्याच्या साखरपुड्यात मी पटवर्धनांना फोन करून तयार राहायला सांगितलं. एक बँक मॅनेजर जोशी सरांना फोन लावला. रात्री उशिरा त्यांनी फोन उचलला. हो देशपांडे मॅडम, आज दुपारीच तुमच्या मुलाने 3 लाख रुपये काढले. तुमची सही असलेली स्लिप घेऊन आला होता. मुलगा आहे म्हणून आम्ही जास्त शहानिशा केली नाही. मी कडक आवाजात सांगितलं, जोशी सर, ती सही खोटी होती. मी अशी कोणतीही परवानगी दिली नव्हती. तुम्ही ताबडतोब पोलिसांना कळवा. मॅनेजर घाबरले. आम्ही लगेच ॲक्शन घेतो मॅडम. आता वेळ होती त्या प्रॉपर्टी घेणाऱ्याची, म्हणजेच अमेयने ती वादग्रस्त जागा नक्की कोणाला विकण्याचा प्रयत्न केला होता हे शोधून काढायचं होतं. 2 दिवसानंतर पटवर्धन वकिलांचा फोन आला. वहिनी, बातमी पक्की आहे. एका बिल्डरने ती जागा 45 लाखांना घेतली आहे. 7-12 आणि खरेदी खत झाले. पण गंमत अशी आहे की जेव्हा त्या बिल्डरला कळेल की ही जागा वादात अडकलेली आहे, तेव्हा तो तुमचा मुलगा असा काही कोर्टात खेचेल की त्याला पळताभुई थोडी होईल. मी सगळी तयारी केली. माझे खरे प्रॉपर्टी पेपर्स, बँकेचे स्टेटमेंट आणि अमेयने कशी माझ्या सहीची नक्कल केली त्याचा पुरावा सगळं फाईलमध्ये लावलं. मी माझ्या मुलाला शेवटचं भेटायला चालले होते. पण यावेळी मी एकटी बिचारी आई म्हणून नाही, तर कायदा आणि सत्य सोबत घेऊन चालले होते. दुसऱ्या दिवशी मी ॲडव्होकेट पटवर्धन आणि 2 पोलीस अधिकारी बँगलोरसाठी रवाना झालो. अमेय आणि रियाचा साखरपुडा एका 5 स्टार हॉटेलमध्ये होता. आम्ही हॉटेलच्या बाहेरून अमेयला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. मग आम्ही थेट हॉलमध्ये शिरलो. आज झगमगाट होता. साधारणतः 100 ते 150 लोक असतील. रियाचे आईबाबा, तिचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळे नटून थटून आले होते. अमेय स्टेजवर उभा होता. डिझायनर सूटमध्ये अगदी राजबेंडा दिसत होता. रिया शेजारी छान पैठणी नेसून उभी होती. दोघेही हसत होते. एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. आम्ही हॉलमध्ये पाऊल टाकलं आणि सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. अमेयने मला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. जणू काही त्याने भूत पाहिलं असावं. त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की मी इथे येईल, आणि तेही पोलिसांना घेऊन. मी सावकाश स्टेजच्या दिशेने चालू लागले. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही नक्की कोण आहे? पोलीस का आलेत? मी स्टेजवर चढले आणि अमेयच्या समोर जाऊन उभी राहिले. त्याने घाबरतच विचारलं, आई तू इथे काय करतेस? मी एकदम शांत स्वरात म्हणाले, बाळा, मी तुला शुभेच्छा द्यायला आले आणि जाता जाता एक छोटीशी बातमी पण सांगायची होती. रिया मध्येच फनकारली, आंटी, व्हॉट इज धिस ड्रामा? हे पोलीस का आले तिथे? मी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा अमेयकडे वळले. बेटा, काल तू मला फोन केला होतास ना? तू म्हणालास की तू माझं घर विकलंस आणि पैसे काढून घेतलेस. मला तुला हे सांगायचं होतं की ज्या घराचा व्यवहार तू केलास ते घर माझं किंवा तुझ्या बापाचं नव्हतंच मुळी. सगळा हॉल शांत झाला. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली. अमेय बावरला. आई, तू काय बोलतीयस? तो आपला कोथरूडचा फ्लॅट होता. मी नकारार्थी मान हलवली. नाही रे, ती तुझ्या आजोबांच्या काकांची ती जागा होती, ज्यावर गेली 30 वर्ष कोर्टात केस चालू आहे. तुझ्या बाबांकडे त्याचे जुने कागद होते, पण ती जागा आपली कधीच नव्हती आणि तू ती एका बिल्डरला विकलीस. मी बॅगेतून कागदपत्रे काढली आणि त्याच्यासमोर धरली. हे बघ, हे कोर्ट केसचे पेपर. ज्या जागेचा व्यवहार तू केलास ती डिस्प्यूट प्रॉपर्टी आहे.
तू ज्या बिल्डरला फसवून पैसे घेतले आहेस ती सरळ सरळ फसवणूक आहे. आता तो बिल्डर तुला कोर्टात खेचणार आहे. अमेयचा चेहरा पांढरा फटक पडला. रियाने ओरडून विचारलं, व्हॉट फ्रॉड? अमेय, हे काय आहे? अमेय तोतऱ्या आवाजात म्हणाला, आई पण तूच तर मला हे पेपर्स दिले होतेस. तू सांगितलं का नाहीस की ही जागा वादात आहे? मी हसले, पण त्यात आनंद नव्हता. मी तुला हे पेपर्स मुद्दाम दिले होते अमेय, कारण मला शंका होती की तू काहीतरी काळा बाजार करशील, आणि माझी शंका खरी ठरली. पटवर्धन वकील पुढे आले आणि म्हणाले, अमेय देशपांडे, तुम्ही एका वादग्रस्त मिळकतीची विक्री करून फसवणूक केली आहे. हे भारतीय दंडसंहितेच्या कलम 420 अंतर्गत गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे. शिवाय तुम्ही तुमच्या आईच्या बँकेच्या स्लिपवर खोटी सही करून पैसे काढले आहेत. हा अजून एक गुन्हा. पोलीस अधिकारी पुढे झाले, मिस्टर अमेय, तुम्हाला आमच्यासोबत स्टेशनला यावं लागेल. त्या बिल्डरने तुमच्या विरोधात FIR दाखल केली आहे आणि तुमच्या आईने सहीच्या फसवणुकीची तक्रारही दिली आहे. रियाची आई ताडकन उभी राहिली. हे काय चालले? अमेय, तू आमच्याशी खोटं बोललास? तू तर फ्रॉड आहेस. रियाचे वडील संतापाने थरथरत होते. आम्ही हे लग्न मोडतोय. माझी मुलगी एका गुन्हेगाराशी लग्न करणार नाही. रिया रडायला लागली. तिने हातातली साखरपुड्याची अंगठी काढली आणि अमेयच्या तोंडावर फेकून मारली. आणि तू खोटारडा आहेस. ती अगदी रडत रडत स्टेजवरून खाली उतरली आणि तिच्या पालकांसोबत निघून गेली. हॉलमधले पाहुणे एक एक करत निघून गेले. सगळ्यांच्या नजरा अमेयवर होत्या, पण सहानुभूतीच्या नाही तर तिरस्काराच्या. अमेय तिथेच गुडघ्यावर बसला. रडत म्हणाला, आई, मला माफ कर ग. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माहीत नव्हतं की ती जागा अशी आहे. मला वाटलं. मी अगदी कठोर झाले. अमेय, तुला माहीत होतं की तू चुकीचं वागतोयस. तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. तू माझ्या कष्टाचे पैसे चोरलेस. माझ्या सहीची नक्कल केलीस. तू मला तुझी आई नाही तर पैसे काढण्याचा ATM मशीन समजलास. आता तुला कळेल की नात्याची किंमत पैशापेक्षा मोठी असते. पोलिसांनी त्याला हाताला धरून उठवलं. चला साहेब. अमेय रडत होता. आई प्लीज, मी तुझा मुलगा आहे ना, मला वाचव. माझं काळीज तिळतिळ तुटत होतं, पण हे ऑपरेशन करणं गरजेचं होतं. जर आता कॅन्सर कापून काढला नाही तर तो संपूर्ण आयुष्य नासवणार होता. पोलीस त्याला घेऊन गेले. हॉल रिकामा झाला. फक्त मी आणि पटवर्धन वकील तिथे उरलो. पटवर्धनांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. वहिनी, तुम्ही जे केलं ते योग्यच होतं. कठीण होतं पण गरजेचं होतं. मी फक्त मान डोलावली. डोळ्यात पाणी होतं पण मन देखील शांत होतं. पुढच्या काही दिवसात गोष्टी वेगाने घडल्या. त्या बिल्डरने अमेयवर 45 लाखाच्या फसवणुकीचा दावा ठोकला. एकतर पैसे परत कर, नाहीतर जेलमध्ये सड, असा तो पवित्रा होता. अमेयकडे पैसे कुठले असणार? त्याने माझ्याकडून चोरलेले 3 लाख उडवून टाकले होते. कंपनीला हे कळताच त्यांनी अमेयला नोकरीवरून काढून टाकलं. फ्रॉड केस असलेल्या माणसाला कोण नोकरी देणार? कोर्टाने अमेयची सगळी बँक खाती गोठवली. त्याला 18 महिन्यांची जेल झाली. नंतर तो जामिनावर सुटला, पण या अटीवर की त्याने बिल्डरचे सगळे पैसे परत करायचे. एके दिवशी अमेयचा मला फोन आला. तो ढसाढसा रडत होता. आई प्लीज, मला मदत कर. मी संपलोय ग. माझी नोकरी गेली, लग्न मोडलं, इज्जत गेली. मी आता कुठे जाऊ? मी अगदी शांतपणे म्हणाले, बाळा, ही तुझीच कर्म आहेत. आता तुलाच निस्तरावी लागतील. कष्ट कर, मेहनत कर आणि प्रामाणिकपणे पैसे कमव आणि त्या बिल्डरचे पैसे परत कर. तेव्हाच तुला स्वतःच्या नजरेत मान वर करून जगता येईल. मी पुण्यात परत आले. माझं इंटेरियरचं काम जोरात चालू होतं. काही दिवसांनी माझ्याकडे एक क्लायंट आली. एक मध्यमवर्गीय विधवा बाई. गप्पांच्या ओघात तिनं विचारलं, सुमित्राताई, तुम्ही एवढ्या एकट्या कशा राहता हो? तुम्हाला मुलं बाळं नाहीत का? मी हसले आणि म्हटलं, आहे ना,
एक मुलगा आहे, पण तो त्याचं आयुष्य जगतोय आणि मी माझं. त्या बाईचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, मला पण शिकवा ना हो असं स्वाभिमानाने जगायला. माझा मुलगासुद्धा मला ओझं समजतोय. मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं, ताई, सगळ्यात आधी तुझे कागदपत्र आणि तुझं श्रीधन तुझ्या ताब्यात घे. आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरच ठेवावी. आपला पैसा आपल्याच हातात ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सगळं आपोआप ठीक होईल. मी आता माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना, विशेषतः विधवांना काउन्सिलिंग देते. त्यांना आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व समजावून सांगते. आपली प्रॉपर्टी कशी सुरक्षित ठेवायची, मुलांवर किंवा नातेवाईकांवर आंधळेपणाने अवलंबून का राहायचं नाही, हे देखील मी त्यांना माझ्या उदाहरणावरून सांगते. अनेक लोक मला विचारतात, सुमित्राताई, तुम्ही पोटच्या पोराविरुद्ध केस केलीत, हे जरा जास्तच कठोर नाही का झालं? मी त्यांना हसून सांगितलं, नाही, हे गरजेचं होतं. जर मी गप्प बसले असते तर आज त्याने मला फसवलं, उद्या तो कोणा दुसऱ्याला फसवलं असतं. त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून देणं गरजेचंच होतं. आता किमान त्याला आयुष्याचा धडा मिळाला आहे आणि मला खात्री आहे की तो यातून एक चांगला माणूस बनूनच बाहेर पडेल. आज मी माझ्या घरात माझ्या आवडत्या खुर्चीत बसले आहे. रात्रीचे 11 वाजलेत. समोर लॅपटॉपवर एक नवीन बंगल्याचं डिझाईन सुरू आहे. उद्या एका मोठ्या क्लायंटची मीटिंग आहे. मी माझ्या कामात व्यस्त आहे, खुश आहे आणि समाधानी आहे. माझ्या डेक्कनच्या दुकानातून दर महिन्याला वेळेवर भाडं जमा होते. माझ्या एफडीचं व्याज येते. माझं इंटेरियरचं कामही जोरात सुरू आहे. मी अगदी कोणावरही अवलंबून नाही. मी पुण्यातून हे सगळं सांगते. तुम्ही कुठून ही स्टोरी ऐकताय किंवा वाचताय, कमेंटमध्ये नक्की सांगा. काय माहीत, पुढची गोष्ट कदाचित तुमच्या शहरातली असेल. अमेयची बातमी मला अधूनमधून मिळते. त्याच्या मित्रांकडून ऐकलंय की तो आता एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. एकेकाळी AC केबिनमध्ये बसणारा माझा मुलगा आता दिवसभर उन्हातान्हात बाईकवरून फिरतो. लोकांची पार्सल पोहोचवतो. थकून जातो पण काम करतोय, अगदी प्रामाणिकपणे. त्या बिल्डरचे पैसे तो हळूहळू फेडतोय. आतापर्यंत 5 लाख फेडलेत त्याने. अजून 40 लाख बाकी आहेत. त्याला माहिती आहे की हे कर्ज फेडायला त्याला कित्येक वर्ष लागतील, पण तो पळून गेला नाही. तो लढतोय. मला आशा आहे की घामाचा एक एक पैसा कमवताना त्याला नात्यांची आणि कष्टाची खरी किंमत नक्कीच कळेल. मी अमेयशी बोलणं बंद केलेलं नाही, पण मी त्याला स्पष्ट सांगितले, बाळा, जोपर्यंत तू त्या बिल्डरचा शेवटचा रुपया फेडत नाही तोपर्यंत या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. ही त्याची शिक्षा नाही तर त्याचं प्रायश्चित्त आहे. ज्या दिवशी तो स्वतःच्या कष्टाने ते पैसे फेडून येईल तेव्हाच तो ताठ मानेने माझ्यासमोर उभा राहू शकेल. या सगळ्या प्रवासातून मी 5 महत्त्वाचे धडे शिकले जे मला तुम्हाला सांगायचे आहेत. त्यातील पहिला धडा म्हणजे आपली संपत्ती, आपली कागदपत्रं नेहमी आपल्याच ताब्यात ठेवा. मुलगा असो वा मुलगी, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. चाव्या आपल्याच कमरेला हव्यात. आणि दुसरा धडा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. खूप महत्त्वाचं आहे. तुमचं वय कितीही असो, हातात 4 पैसे कमवायचं साधन ठेवाच. आणि तिसरा धडा म्हणजे म्हाताऱ्या माणसांना जुनं फर्निचर समजू नका. आमच्यात अनुभव आहे, समज आहे आणि वेळ आली तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदसुद्धा आहे. आणि चौथा धडा, कायदा आपल्या बाजूने आहे. जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर गप्प बसू नका. आवाज उठवा, न्याय मागा. आणि 5वा आणि शेवटचा धडा म्हणजे नाती ही प्रेमाने आणि सन्मानाने टिकतात, पैशाने नाही. आजही मी रात्री उशिरापर्यंत काम करते. मध्येच भिंतीवरच्या श्रीकांतच्या फोटोकडे लक्ष जातं. मला वाटतं, जर ते आज असते तर काय म्हणाले असते. कदाचित त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असती आणि म्हणाले असते, सुमित्रा, तू अगदी बरोबर केलंस. आपल्या मुलाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा तू शिकवलास. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटतं आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागते. आयुष्य असंच पुढे जात राहतं. पण आता मला माहीत आहे की मी एकटी नाही आहे.
माझ्याकडे माझं हुन्नर आहे, माझं काम आहे, माझी इज्जत आहे आणि सर्वात महत्त्वाचं माझा आत्मविश्वास आहे. एका स्त्रीसाठी यापेक्षा जास्त काय हवं? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुमित्रा काकूंची ही जबरदस्त कथा कशी वाटली? आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या बटनावर नक्की क्लिक करा, म्हणजे पुढची अशीच भारी स्टोरी तुम्हाला लगेच मिळेल. आणि हो, ही गोष्ट तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया लवकरच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.